पुण्यामध्ये सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सध्या आहेत आणि त्यांच्या हस्ते आरती सुरू आहे. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो.
पुण्यामधून आपण ही थेट दृश्य पाहत होतो सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची। ते सुनेत्रा पवारांसाठी आता फडणवीस सुद्धा मैदानात उतरलेले आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी बैठक घेऊन सुनेत्रा पवारांना उमेदवारी का दिली याचा खुलासा केलेला आहे आणि मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून बारामतीमधून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। बारामतीमधून सुनेत्रा पवार किंवा अजित पवार निवडणूक लढणार नाही तोपर्यंत ती खरी लढाई आहे असं वाटणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे, असंही फडणवीस म्हणाले। त्यामुळे मनात खटखट ठेवू नका, भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही म्हणत फडणवीसांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। शरद पवारांनी सोबत येण्याचा शब्द दिला होता, नंतर तो बदलला असा गौप्यस्फोटही यावेळी फडणवीसांनी केला। एकीकडे सध्या अजित पवार आणि सुनेत्रा पवार पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आहेत, प्रार्थना करतात। निश्चितच विजयासाठी दगडूशेठकडे त्यांनी साकडं घातलेलं असणार आहे, त्यामुळे पुढचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। सक्रियरित्या आता सक्रिय राजकारणामध्ये आता सुनेत्रा पवार खऱ्या अर्थानं उतरलेल्या आहेत। माझ्या